चांगला खेळाडू आहे. अनेक कित्येक वर्ष झाले लाखिवली संघासाठी, लाखिवली गावासाठी या खेळाडूनं क्रिकेटच्या माध्यमातून खूप जास्त सेवा केली आणि आज देखील तो आपल्या संघासाठी खेळतो आहे. आणि सलामीला देखील रोशन पाटील, परंतु एका बाजूला अजित पाटील आज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये अजित पाटीलला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील राहिली. सलामीची जोडी मैदानावरती जय हनुमान लाखिवली या टीमची आपण पाहतोय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला गोलंदाज कल्पेश भोईर. चांगला सामना पाहायला मिळेल कारण अप्पा एंटरप्राइजेस भरुडी संघाने देखील चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केली आहे. परंतु एका बाजूला लाखिवली संघाची कामगिरी देखील अक्षरशः बहरली आहे. एक जबरदस्त लाजवाब क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. दैदिप्यमान क्रीडा सोहळा अगदी अक्षरशः वेळ लावलाय या क्रीडा स्पर्धेनं. तर नक्कीच टाइम सेट केला जातोय. 15 मिनिटं असतील सुरुवातीची 3 षटकासाठी. पहिलाच बॉल चेंडूला हुक केलाय. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका. फलंदाज रोशन पाटीलच्या बॅट मधून येतोय. 3:38 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय. म्हणजेच काय, सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. लक्षात ठेवायचं आहे अप्पा एंटरप्राइजेस भरुडी संघ, जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये जर 3 षटकं कंप्लीट केली नाही तर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा फिल्डर 30 सर्कलमध्ये ॲड करावा लागेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता आणि त्या चेंडूला हुक केलाय रोशन पाटीलनं. कमालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला, तदनंतर चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अगदी वलटाना आपल्याला पाहायला मिळालं. कल्पेश राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय आणि पडल्यानंतर नैसर्गिकरित्या चेंडूला वलन देखील प्राप्त होतोय आणि त्या अँगलचा वापर केला यावेळेस त्या गोलंदाजानं. डॉट चेंडू पाहायला मिळाला कल्पेश भोईर. यावेळेस चांगला फटका करण्याचा प्रयत्न. पॉइंटला शतरक्षकाला इकडे पाहिलंय आपण आणि झेल टिपलाय. चांगला झेल कंप्लीट केलाय. पहिला धक्का टीम लाखिवलीला बसलाय. फलंदाज रोशन बॅक टू द पेव्हिलियन. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न रोशननं केला, परंतु पॉइंटला शतरक्षक होता. कमालीचा झेल त्यांनी टिपलाय त्या चेंडूवरती. अफलातून झेल पाहायला मिळाला. विनय पाटील होता पॉइंटला आणि चांगला झेल त्यांनी टिपलाय. स्ट्रोक मात्र चांगला होता परंतु प्लेसमेंट खराब होती. पॉइंटला अगदी शतरक्षकाला शोधलं आणि त्या ठिकाणी मात्र झेल टिपलाय त्या विनय पाटीलनं. चांगला झेल रोशनच्या पहिल्या चेंडूवरती षटकाराला अगदी फेस करत असताना, परंतु तदनंतर डॉट चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन अगदी स्लाइस करायचं होतं पॉइंटच्या डोक्यावरती. चेंडूला अगदी वरती ठेवू शकले नव्हते आणि ते झेलबादच्या स्वरूपात पहिला धक्का टीम जय हनुमान लाखिवलीला बसलाय. कल्पेशचा हा चेंडू देखील चांगला आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये टिपलाय झेल. अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरा धक्का टीम जय हनुमान लाखिवलीला बसतोय. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन सागर पाटील. पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी गमावतोय. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कड लागली. चेंडू हवेत वावरला. फ्लाइंग स्लिप मध्ये कमालीचा झेल टिपलाय आणि फलंदाज सागर पाटील बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक धक्का या मॅच मध्ये जय हनुमान लाखिवलीला बसतोय. चांगली गोलंदाजी करतोय कल्पेश भोईर. कल्पेश भोईरच्या विरोधात खेळणं तितकंसं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला असतो, त्याचा फॉलो थ्रू चांगला असतो, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली असते. आणि यावेळेस जर पाहिलं ना तर फलंदाज अगदी कोणत्या धाटीचे फटके खेळेल, फलंदाजाचा युजेस फुटवर्क कसा आहे याचा तो परिपूर्ण अभ्यास करतो आणि तदनंतर गोलंदाजी करतो मिस्टर कल्पेश भोईर. कमालीची गोलंदाजी. कल्पेश ऑन हॅट्रिक. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक तो साधेल का? अगदीच या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेशचा हा चेंडू देखील चांगला होता. अगदी विकेट टेकर हा चेंडू होता, परंतु थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि इथे अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे. कमालीची गोलंदाजी. पॉवर च्या षटकामध्ये अगदी फलंदाजाची भंबेरी उडवली आहे. सुरुवातीला रोशनला बाद केलं, तदनंतर सागर बाद झालाय आणि नव्याने दाखल झालेला फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय अमित पाटीलला. चांगली भागीदारी करावी लागेल. अमित पाटील आणि अजित पाटील या खेळाडूंना अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट लाखिवलीने गमावलेत, त्यामुळे चांगली भागीदारी करणं गरजेचं आहे. फटका फसलाय मिड ऑनला. शतरक्षक. कॉलिंग चांगली आहे. टिपलाय झेल. अजून एक धक्का. अमित पाटील बॅक टू द पेव्हिलियन.
बिग विकेट, मोठी विकेट प्राप्त केली कल्पेश भोईरनं या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी कल्पेश भोईरची पाहायला मिळाली. कारण षटक क्रमांक पहिला हातळतो आहे आणि या षटकामध्ये 3 मोठे धक्के टीम जय हनुमान लाखिवलीला या गोलंदाजाने दिलेत. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, कल्पेशच्या विरोधात खेळणं तितकंसं सोपं नाही आहे. कारण त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याचा रिदम चांगला आहे आणि अगदी त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर कल्पेश भोईर. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली कल्पेशच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जे हनुमान लाखिवली या संघाने फलकावरती धावा उभारल्या, त्या 3 बाद 4 धावा. चांगली गोलंदाजी. यानंतर होणारा सामना गावदेवी वडगर विरुद्ध NR बोरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. गावदेवी वडगर आणि NR बोरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय, पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर आपण टॉस करण्यासाठी यायचं टॉस बॉक्समध्ये. अन्यथा जो संघ लेट रिपोर्टिंग करेल त्या संघाला 3 बॉलची पेनल्टी देखील असेल. कारण GCIच्या नियमामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते, त्यामुळे त्या नियमाची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागेल. आणि ही स्पर्धा जी आहे ना, चॅम्पियन ट्रॉफी अर्थातच अध्यक्ष चषक, त्यामुळे या स्पर्धेमध्ये नियमाचे काटेकोरपणे तुम्हाला पालन करावंच लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान लाखिवलीनं फलकावरती धावा उभारल्या, त्यात 3 बाद 4 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम भोईर, एक युवा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्ट्रायकिंग एंडला अक्षय पाटील, डावख्या शैलीचा खेळाडू. राऊंड विकेटनं अलॉंग द कापे चेंडू खेळलेत मिड विकेटला. शतरक्षक आहे डीपमध्ये, चांगलं शतरक्षण आणि इथे फक्त 1च धाव मिळते. पहिल्या षटकावरती अगदी जर पाहिलं तर दबाव निर्माण केला फलंदाजांवरती. त्या षटकामध्ये महत्त्वाचे 3 फलंदाज बाद केले कल्पेश भोईरनं. असा दिवस गाजवलाय टीम भरोडीसाठी, कारण पहिल्या मॅचमध्ये देखील त्याची गोलंदाजी अक्षरशः बहरली होती. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये लाखिवलीचे अगदी महत्त्वाचे 3 गडी बाद केले त्या गोलंदाजानं. आणि अगदी शुभम देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या चेंडूवरती फक्त त्यांनी 1 धाव खर्च केली आहे. अगदी वेगात भन्नाट गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. लेन देखील चांगली आहे, परंतु इथे फलंदाजांना कमबॅक करावा लागेल. मैदानावरती अजित पाटील संघाचा कर्णधार एका बाजूला अक्षयला पाहतोय. यावेळेस मात्र बिग हिट केलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक चुकी करतोय, झेल सुटलाय. संधी निर्माण झाली होती याही चेंडूवरती आणि ते खराब शतरक्षण. थोडंसं निराश आहे शुभम, कारण या चेंडूवरती विकेट त्याला मिळाली असती, परंतु शतरक्षक मिड विकेटला चुकी करतोय. अगदी चेंडूपर्यंत पोहोचले होते शतरक्षक, परंतु चुकी झाली आहे आणि ते 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावर, 6 या आकड्यावर 6 धावा. फलकावरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम भोईर, युवा गोलंदाज. अजितला आज जबाबदारीनं खेळावं लागेल. पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. अगदी कर्णधाराला साजेचा खेळ त्याला करावाच लागेल या मॅचमध्ये. शुभमचा हा चेंडू अजितच्या विरोधात, इथे मोठा फटका, चेंडूला भिरकावलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. सुरेख फटका पाहायला मिळाला. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. सुरेख फटका अजित पाटीलच्या बॅटमधून येतोय. कमालीचा फटका, हा ट्रॅकर होता, लाईन लवकर पिक केली आणि अफलातून फटका सजवलाय अजित पाटीलला. आज कॅप्ट कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेचा खेळ त्याला करावाच लागेल, कारण महत्त्वाच्या विकेट टीम लाखिवलीने गमावल्यात, त्यामुळे जबाबदारी पूर्णपणे कर्णधारावर आहे. आणि एका बाजूला आपण पाहतोय अक्षय पाटीलला, त्याला देखील चांगली साथ द्यावी लागेल या खेळाडूला. शुभम पुन्हा एकदा, इथे अजून एक दुसरा देखील उडवलाय. फलंदाज अजित पाटील ऑन फायर, अफलातून फटका, अजितच्या बॅटमध्ये देतोय धमाका, बॉल सीमारेषा पार, षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय अजित पाटील.
लवकर पीक केली आणि तदनंतर चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी आक्रमकता दाखवतोय अजितला ठाऊक आहे इथे मोठे फटके खेळावंच लागतील. चांगलं टोटल उभा राहावं लागेल अप्पा इंटरप्राइजेस भरोडीच्या विरोधात. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या धाव फळकावरती जाऊन पोचली आहे 18 या आकड्यावर. कारण पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये अक्षरशः बरसलाय अजित. शुभम भोईर बॉल इन ट्रॅकवरती. इथे फुलटॉस चेंडू आहे ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु बॉल जातो इनटू द गॅप. सीमारेषेच्या पलीकडे अजून एक रुबाबदार चौकार येतोय अजितच्या बॅट मधून सीमारेषा पार. अजित पाटील कमालीचे बॅटिंग पाहायला मिळत आहे. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. तदनंतर चौकार त्याच्या बॅट मधून येतोय. अगदी अजित सांगतोय ख्वाबिया भी है खुबिया भी है. बोल तेरे को मुझमें क्या देखना है क्या दिखाऊ तुझको. या अगोदरचा चेंडू षटकार होता तो होता क्लास. तदनंतर चौकार होता तो होता दर्जेदार. वॉट ऑफ बॅटिंग अजित पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय कमालीचे बॅटिंग. इथे स्विंग अँड मिस. यावेळेस चांगला चेंडू होता. लेंथ देखील चांगली होती. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली आणि तदनंतर चेंडू खाली राहिला. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते आणि डॉट चेंडू येतोय. 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जे हनुमान लाखिवली या टीमने फलकावरती धावा उभारल्यात त्या तब्बल 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि या षटकामध्ये 18 धावा शुभम भोईर खर्च गेल्या. म्हणजेच काय या षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. तर नक्कीच आपल्याकडे वेळ आहे जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. संघाची धावसंख्या आपण दोन षटकांचे इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जे हनुमान लाखिवली या टीमने फलकावरती धावा उभारल्या त्या 22 धावा. षटक क्रमांक 3 बॉल इन ट्रॅक वरती राज पाटील. मागील मॅच मध्ये राजनं कमालीची गोलंदाजी केली परंतु इथे पाहिलं तर लाखिवली संघ समोर आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय अक्षय पाटीलला. त्याने देखील एका चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 1 धाव देखील आली आहे. अक्षयच्या विरोधात यावेळेस पाहिला तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतायत. चेंडू उडवतायत आणि तत्पूर्वी 1 धाव मिळते फलंदाज अक्षयला. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी जी हनुमान लाखिवलीनं मागच्या षटकामध्ये दाखवली परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील त्यांना चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल. चांगला टार्गेट सेट करावा लागेल. अप्पा इंटरप्राइजेस भरोडीच्या विरोधात या मॅच मध्ये खेळताना गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राज पाटील. राजचा हा चेंडू हा प्रकार फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जाईल का चेंडू पर्यंत तर नाही. इथे 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्याच्या चपलाईनं आणि हरणाचा वेग या 2 फलंदाजाने धारण केला आणि जलद गतीनं या 2 धावा मिळवल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 3 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय राज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. समोर असेल अजित. यावेळेस देखील अजितच्या बॅट मधून धमाका. वाह 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 व्हॉट अ शॉट ऑफ फ्लॅटून फटका अजितच्या बॅट मधून येतोय.
शॉट, काय कमालीचा फटका केलाय. दिस इज अ बिग शॉट. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका अजित पाटीलच्या बॅट बनवलेला आहे. चांगली बॅटिंग करतोय अजित. अगदी आक्रमकता दाखवतोय. अक्षरशः बरसलाय तो मैदानावरती. इथे देखील हा ट्रॅकर बॅकफुटला जाऊन चेंडूला पूल केलाय. शतरक्षक नाहीये. बॅक टू बॅक दुसरा अजून एक षटकार अजित पाटीलच्या बॅट मधून येतोय. अजित पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावतोय आणि या वादळाच्या बॅट मधून येतोय हा षटकार. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अजित पाटीलच्या माध्यमातून. अगदी कर्णधाराला साजेसा खेळ तो साकारतोय. संघ अडचणीमध्ये होता. मैदानावरती आला अजित पाटील आणि अक्षरशः मैदानाच्या चहू बाजूनं बरसलाय. चांगली बॅटिंग राज पाटील पुन्हा एकदा. यावेळेस देखील लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार. मिस्टर अजित पाटील ऑन फायर. अफलातून बॅटिंग करतोय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. अक्षरशः बरसलाय. तर यानंतर होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचा आहे. गावदेवी वडगर, NR बोरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये. इथे देखील हा ट्रॅकर होता. थोडासा निराश असेल परंतु इथे चेंडू जातोय. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते पंचांच्या माध्यमातून. खराब चेंडू आणि एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 44 या आकड्यावर. 44 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा. असं वाटलं होतं कमी धावांवर रोखेल अप्पा एंटरप्राइजेस भरोडी हा संघ जे हनुमान लाखिवलीला, परंतु अजित पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलाय आणि हा वादळ अक्षरशः बरसलाय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना थांबला सूर्य ना थांबल्या धारा. या धुंद वादळाला कोठला किनारा. आणि या वादळाला नक्कीच किनाराच नाही आहे. ही भिवंडीची वादळी आहेत. मैदानामध्ये विनाश करणारच. आणि अजित पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये विनाश करतोय. आणि या वादळाच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली. इथे वादळ मात्र शमलं जातोय. टिपला झेल. अजित पाटील बॅक टू द पिव्हिलियन. बिग विकेट मिळवली आहे टीम भरोडीनं. विकेट राजनं मिळवली जरूर. या षटकामध्ये 3 षटकार त्याच्या विरोधात ठोकले गेले. त्यानंतर इथे देखील हाफ ट्रॅकर होता. मिस टाइम फटका. एलिव्हेशन खूप जास्त या चेंडूवरती परंतु लांबी गट्टा आली नाहीये आणि चांगला झेल, कमालीचा झेल टिपलाय धनंजय पाटीलनं. अगदी पाहिलं तर षटक क्रमांक 4थं बॉलिंग ट्रॅकवरती धनंजय पाटील आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जय हनुमान लाखिवली या संघाने फलकावरती धावा उभारल्या. त्या तब्बल 44 धावा. तब्बल 10 चेंडूमध्ये 37 धावांचं योगदान अजित पाटील या खेळाडूनं दिलं. तब्बल 5 षटकार त्याच्या बॅटमधून आणि एक खणखणीत चौकार देखील आपण पाहिलाय धनंजय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे देखील खोलवा टप्प्याला चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय आणि ते लेगबायच्या स्वरूपात धाव मिळते की काय. या सिटीचं लेगबायच्या स्वरूपात धाव मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 45 या आकड्यावर. मागील 2 षटकांमध्ये धावा अक्षरशः खोऱ्याने आल्या कारण अजित पाटील मैदानावरती होता.
अगदी आज कर्णधार पदाला त्यांनी साजेसा खेळ केलाय. आज कर्णधार पदाला त्यांनी न्याय दिलाय. चांगल्या पद्धतीनं उपयुक्त खेळी त्यांनी साकारली. कारण अडचणीमध्ये संघ सापडला होता आणि अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जबाबदारी वय पाहून येत नाही परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते. अजित पाटीलचे खांदे आज मजबूत होते. चांगल्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे आजच्या दिवसामध्ये टीम लाखिवलीसाठी. इथे लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेटला शतरक्षित तिथे आहे परंतु बॉल जातोय इन टू द गॅप, सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. रिप्ले शो करतो का वरुण भाई? BTC या यूट्यूब वाहिनीवरती अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता आणि इनटू द गॅप हा फटका खेळलेत. जणू काही सुईमधून धागा ओवावा ना, अगदी तशा प्रकारे हा गॅपमधून फटका खेळलाय फलंदाज वैभव. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय अगदी फुलटॉस चेंडूवरती. धंद्राचा हा चेंडू स्विचिटचा फटका. यावेळेस पाहिलं तर डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार वैभव पाटीलच्या बॅटमधून येतोय. मध्ये देखील वैभव पाटीलची कामगिरी चांगली होती. इथे देखील सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. धनराजच्या विरोधात आक्रमण. इथे पाहिलं तर हा चेंडू जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. धनंजय पाटील आपण पाहतोय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्यानंतर डॉट चेंडू. अशा प्रकारे गोलंदाजी करावीच लागेल या गोलंदाजाला, कारण संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 53 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या उभारली या जे हनुमान लाखिवली या टीमनं. गोलंदाज धनंजय पाटील. स्लोवर 1 चेंडू होता, गती यावेळेस मात्र पाहिलं तर वापर केला आणि ते झेल सुटलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि ते एकच धाव मिळते फलंदाजाला. शतरक्षणामध्ये ज्या चुका केल्या आहेत ना, त्या चुका सुधाराव्या लागतील या मॅचमध्ये. इथे 1 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 54 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय अक्षय पाटील. चांगली भागीदारी अजित पाटील आणि अक्षयची राहिली. अक्षयला देखील या चेंडूवरती मोठा फटका खेळावाच लागेल. चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला आतापर्यंत घेऊन आल्या जे हनुमान लाखिवली संघ. धनंजय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता परंतु खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि इथे अजून जर पाहिलं ना तर डॉट चेंडू येतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जे हनुमान लाखिवली या टीमनं फलकावरती धावा उभारल्यात त्या 54 धावा आणि 55 धावांचा वान यावेळेस पाहिलं तर अप्पा एंटरप्राइजेस भरोडी या संघाच्या समोर अगदी टार्गेट सेट केलाय. यानंतर होणारा सामना गावदेवी वडगर विरुद्ध NR बोरपाडा या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल आणि आमचं टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी नामवंत समालोचक अगदी सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडणारे आमचे विशालजी पाटील त्या ठिकाणी आम्हाला जॉईंट होतील टॉस बॉक्समध्ये. ओर टू विशाल पाटील. चला टॉससाठी आम्ही आमंत्रित करतो NR बोरपाडा संघाचे संघनायक उपस्थित आहेत. वडघर संघाचे संघनायक आपल्याला देखील विनंती आहे टॉससाठी रिपोर्टिंग करा. व्यासपीठापर्यंत मी विनंती करतो सन्माननीय रक्षकजी म्हात्रे साहेब त्यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते यापुढील होणारा सामनाचा टॉस दरम्यान इथं केला जाईल. सो आपण टॉस करणार आहोत. दादा देखील आमच्या समेत जोडले गेले आहेत. आणखी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वडगर विपक्ष NR बोरपाडा. ही बॅटल कॉल कोणाचा असेल? कॉल असेल बोरपाडाचा.
हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान इट इज टेल म्हणजे टॉस जिंकला वडगड संघाने. दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा रोहित जोडले गेले आहेत. रोहित, टॉस जिंकला, 4 ओव्हरची मॅच, निर्णय काय? बॅटिंगचा निर्णय आणि त्याच्यामागे काही स्पेशल रिझन? काय स्पेशल नाही, बॅटिंग आहे आणि हा सामना पण बघितला, रन बनतात. थोडं बॉलिंग लाईन पण छान आहे आमची आणि समोरचा संघ पण तेवढाच मजबूत आहे आणि आम्ही 100% प्रयत्न करू मॅच जिंकण्याचा, त्यामुळे आम्ही बॅटिंग घेतली. नाही रोहित, या सीझनमध्ये आतापर्यंत वडगडचा परफॉर्मन्स कसा राहिला? खूप छान राहिला परफॉर्मन्स आणि या टुर्नामेंटमध्ये पण आम्ही परफॉर्मन्स छान दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न हाच विचार, स्पेशली केतनजी तरे साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत आपल्या असोसिएशनचे, त्यांचे मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे अंजूर टीम असो, त्यानंतर ऑल आपली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची मॅनेजमेंट कमिटी असो, सर्वांची चांगली संकल्पना अध्यक्ष चषक तू पाहतोय, ज्याप्रमाणे मॅनेजमेंट केली गेली, आयोजन केलं गेलं, काय म्हणशील? खूप छान आयोजन आहे आणि इथं खेळायला पण छान मजा येते. तर आता बघूया, मॅच होणारच आहे. सो बेस्ट ऑफ लक वडघर टीम, बेस्ट ऑफ लक टीम बोरपाड. आपला वेळ कमी आहे. टॉस कंप्लीट, टॉस जिंकला वडघर संघाने आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच निशांतजी पाटील. अतिशय चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. वन्स अगेन सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष चषक 2024 भव्य दिव्य पर्व, ग्रामीण क्रिकेटचा हा रणसंग्राम, महासंग्राम. मित्रांनो, आपण पाहतात एक अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा. विद्यमान अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय केतनजी तरे साहेबांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहता. डे 1 आहे आणि डे 1 मध्ये हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना भरोडे विपक्ष लाखिवली ही बॅटल. लक्ष जे ठेवलं गेलं या मॅच मध्ये 55 धाब्यांचं. सो लेट्स प्ले, चेज इज ऑन. ओपनिंगला कल्पेश आणि त्याच्यासमोर धनंजय. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन इनफिल्डला क्लिअर केलाय. जबरदस्त सुरुवात, क्लासिकल स्ट्रोक. कल्पेश भोईरच्या बॅटमधनं हा चौकार. तर पॉझिटिव्ह रिप्लाय द्यायचा होता. 55 धाब्यांच्या चेज मध्ये आता सुरुवात चांगली झाली. अगदी पहिल्याच बॉलवरती हा चौकार. पुढचा बॉल फुलर लेन टाकलाय, ऑन साइडला लॉफ्ट केलाय. ओढ हिट, मॅग्निफिसंट हिट. पहिला ब्लास्ट, पहिला बिग हिट, षटकार. फटका, काय सुरुवात राहिली. हे प्रत्युत्तर आहे भरोडी संघाचं. परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू हे सांगितलं गेलं मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भोईरच्या माध्यमातून. 2 चांगले फटके, धावफलक आता 10. पुढचा बॉल आपल्याच बाकफुटला जाऊन गेला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली देखील राहिला, तसा ऍडव्हान्टेज गोलंदाजाला मिळाला. डॉट बॉल येतो. का यानंतर आता ॲज अ बॉलर जर आपण विचार केला तर इथनं आता विकेट काढावा लागेल. कारण ही जी सुरुवात झाली, कल्पेश भोईर क्षमता ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये. जर कल्पेश आणि धनंजय खेळून गेला तर या 55 धावा चेज करण्याची ताकद भरोडी संघ देखील ठेवतोय. त्या अनुषंगाने विकेट काढणं आता गरजेचं असेल. अगदी स्लॉक करायचं होतं यावेळेस देखील. विकेटचा ऍडव्हान्टेज, पिचचा ऍडव्हान्टेज गोलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, त्या गोष्टींचा बेनिफिट लास्ट 2 बॉलवरती गोलंदाजाला मिळाला. कारण लास्ट 2 बॉल जर आपण बघितले, जर कदाचित बाउन्स फॅक्टर जर कमी नसता राहिला तर मोठे फटके येऊ शकले असते, पण तसं काही घडलं नाहीये. 2 डॉट बॉल आले. आता प्रेशर पुन्हा एकदा फलंदाजावरती. धीमागतीचा बॉल टाकला, रीड केलं कल्पेशने, इनफिल्डला क्लिअर केलं. कव्हरचे फिल्डर आता पाठलाग तर करतात आणि त्यांचे प्रयत्न इथनं कमी पडतील. हा बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक क्विक रिप्लाय, कमबॅक मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भोईरच्या बॅटमधनं आणखीन एक दमदार फटका, चौकार.
52 धावा जेव्हा टोटल आपण पाहाल 4 ओव्हरमध्ये एक मोठा टोटल आहे. चेस करणं इतकंही सोपं नाही आहे. बट सध्याच्या घडीला जो ॲटिट्यूड जो पॉझिटिव्ह रिप्लाय इथं दिला गेला ना कल्पेश भोईरच्या माध्यमातून कौतुकास पात्र स्लॉग अप्रतिम फटका गॅप शॉट सिलेक्शन आउटफिल्ड फास्ट थांबवणं कठीण इन स्टाईल फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये रन्स इथनं बनवल्या गेला कोणत्याही प्रकारे विकेट न गमावता 18 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता इथनं रन्स बनवायचे असतील 37. पुष्कर चला थोडं फास्ट विनंती असेल ज्याप्रमाणे आयोजकांकडून आम्हाला सूचना आल्या अजून देखील भरपूर सारा मॅचेस पेंडिंग आहेत. सो विनंती असेल टीम लाखिवली थोडं फास्ट 18 धावा पहिल्या षटकामध्ये आला म्हणजे येणारे 18 चेंडू अजून देखील 37 धावांची आवश्यकता. थोडं फास्ट विनंती असेल लाखिवली टीम. सागर पाटील तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये 18 मध्ये आता 37 धावांची आवश्यकता. समीकरण थोडं आता सोपं झालं आणि अशी सुरुवात येणं अगदी गरजेचं होतं आणि ती सुरुवात मिळवून दिली कल्पेश भोईरने. 18 मध्ये 37 हे षटक कुठे ना कुठे एक कमबॅक ओव्हर जर नाही आलं लाखिवलीसाठी तर या मॅचमध्ये कमबॅक करणं तितकंच कठीण होऊन जाईल. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च करणं 1 ते 2 विकेट्स काढणं या गोष्टी महत्त्वाच्या असतील. पहिलाच बॉल फुलर लेंथ होता हेलिकॉप्टर ड्राईव्ह इनफिल्डमध्ये बॉल फिल्डर पोहोचतात तोपर्यंत दरम्यान एक सिंगल इथनं घेतली जाईल. धावफलक आता 19 वरती अजून देखील विजयाच्या लक्ष्याचा जर आपण विचार केला तर 17 चेंडूमध्ये अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी 36 धाब्यांची आवश्यकता. यानंतर वडघर संघ देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. तसा देखील चांगला खेळ या सीझनमध्ये आतापर्यंत राहिला. आता पुढच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे ते देखील खेळ दाखवतील नक्कीच अपेक्षा करूया. एक चांगली लढत यानंतर देखील पाहायला मिळेल. पुढचा बॉल फुलर लेंथ होता हेलिकॉप्टर उडवायचा होता एलिव्हेशन नाही मिळालं बॉल हवेमध्ये होता. लॉंग ऑफला खेळाडू कदाचित थोडं एक्स्ट्रा एफर्ट लावले असते तर झेलची शक्यता देखील निर्माण झाली असती पण तसं काही घडलं नाहीये. 2 धावा इथनं पूर्ण. कल्पेश भोईरवरती भरपूर काही निर्भर आहे कारण इनफॉर्म बॅटर आहे. चांगली बॅटिंग अगदी तो या संघासाठी नेहमीच करतो आणि आज देखील त्याची ही सुरुवात त्या सुरुवातीच्या जोरावरती असून देखील या मॅचमध्ये लढाई कायम आहे. धाव फलक 2 धावांच्या मदतीने आता 21 वरती. फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस आता फिल्डर आपल्याला एक मिड विकेटला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट पुढचा बॉल ऑन साइडला पॉवर आहे का स्ट्रोक मध्ये बॉल हवेमध्ये आहे फिल्डर पोहोचतात बट त्यांना देखील बीट करून हा बॉल वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश भोईर सध्याच्या घडीला ही इज ऑन फायर नाव 1 मोर विकेट सिक्सर. षटकार आला धावफलक या 6 धावांच्या मदतीने आता 27 वरती विकेटची आवश्यकता आहे. कारण मी उल्लेख केला होता की कल्पेश आणि धनंजय जर खेळून गेले तर या 55 धावा सहजरित्या चेज होतील. त्यासाठी आता कुठे ना कुठे लाखिवली संघाला जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे तर ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. कल्पेशची विकेट आता इथनं काढावी लागेल. पुढचा बॉल आणखीन एक समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा बॉल देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक विकेट्स सिक्सर. सलगचे 2 धमाके मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग सुरू आहे. अगदी परिस्थिती खराब होती प्रेशर जरूर होता जेव्हा बॅटिंगला आले होते बट प्रेशरला पूर्णपणे बाजूला ठेवून स्वतःवरती स्वतःच्या अबिलिटीज वरती विश्वास दाखवून काय बॅटिंग आतापर्यंत कल्पेश भोईरने मैदानाच्या आतमध्ये केली. धावफलक 33 आणि या मॅच मध्ये असून देखील जिंकण्यासाठी आता समीकरण थोडं सोपं 22 धावांची आवश्यकता. 22 अजून देखील रिक्वायर आहेत येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. 14 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 2 तर आले 3रा येईल का
लोबा फुल टॉस ड्राईव्ह केला, कबरला फिल्डर वेगाने पोहोचला, फिल्डिंग देखील चांगली राहिली, एक सिंगल इथनं घेतली जाईल. आता 13 चेंडू 21 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचा आहे, हा सामना जर जिंकायचा आहे, तर त्यासाठी एकमेव मार्ग लाखिवली संघासमोर आहे, ते म्हणजे विकेट घ्यावे लागतील, इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, फिल्डिंग मध्ये आता एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतील. कारण तर म्हटलं जातं ना की जीवनामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी पर्याप्त तुम्हाला प्रयत्न एफर्ट्स टाकावे लागतात. तीच गोष्ट आता करायची होती, अपील इथनं केली गेली, स्वतः बॅटर चालले, अगदी एक्सेप्ट केलं, अगदी स्पोर्ट्समॅनशिप दाखवली गेली धनंजय पाटील यांच्या माध्यमातून की बॅटची कडा लागली होती, त्याने मान्य केलं आणि पहिला धक्का त्या स्वरूपामध्ये लागला भरोडी संघाला फलंदाज बाद. फिल्डिंग लावून घ्यायची आहे लाखिवली टीम. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकांमध्ये रन्स बनवला गेला 34, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. 21 धावांची अजून देखील आवश्यकता. 9 मिनिटं. बारा चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. बघा ही विकेट अगदी इम्पॉर्टंट होती मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, ती विकेट काढली गेली. स्पेशली धनंजयचं कौतुक करावं, कारण बघा त्याने अगदी एक्सेप्ट केलं की बॅटची एज लागली होती. या गोष्टी देखील मॅटर करतात. क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती दाखवणं देखील गरजेचं असतं ॲज अ प्लेअर. ते त्याने दाखवलं. पहिला धक्का देखील लागला. या निर्णायक क्षणावरती, या निर्णायक ओव्हरमध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी स्वतःचा टीमचा लीडर तयार होतो गोलंदाजी मार्कवरती अजित. त्याला देखील माहिती आहे की येणारे 6 चेंडू अगदी इम्पॉर्टंट असतील. टीम लाखिवली बघा आयोजक आम्हाला सूचना देतात, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो की थोडं फास्ट केला, कारण यानंतर देखील भरपूर सारा मॅचेस पेंडिंग आहेत. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. अजित आलेत. लपता मोहम्मद विकेट. अप्रतिम डिलिव्हरी. आणि अजितची ही खासियत आहे की गतीसोबत नियंत्रण अनुशासन त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. पहिलाच बॉल अगदी प्रॉपर लाईनवरती टाकला. डॉट बॉलने सुरुवात केली या षटकाची. आता 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. ज्या कार्याला सुरुवात आता कल्पेशने केली त्या कार्याचा अंत देखील आता कल्पेश करेल का? या मॅचमध्ये गोलंदाज आता आपल्याला कमबॅक करताना दिसतील, कारण कार्य अजून देखील अधुरं, कारण येणारे 11 चेंडू अजून देखील 21 धावांची आवश्यकता. फिनिशिंग टच. मोहम्मद विकेट. पुढचा बॉल फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला, कव्हरला फिल्डर, सिंगल इथनं घेतली जाईल. 10 चेंडूमध्ये आता 20 धावांची आवश्यकता. कुठे ना कुठे बघा कल्पेशनं आतापर्यंत या इनिंगमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली, पण आता त्याला तितकीच चांगली साथ एखाद्या फलंदाजाला द्यावी लागेल, कारण अजून देखील उर्वरित 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सूरज भोईर आता स्ट्रायकिंग एंडवरती. सूरजसाठी हा बॉल होता. आतली कडा लागली की नाही साऊंड तर आला होता. रनआउटची देखील संधी आणि त्या संधीचं सोनं आणि दरम्यान फलंदाजाला जावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का. चला नवीन फलंदाज लगेच पाठवा. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट दरम्यान इथनं जाईल. दुसरा धक्का लागला. यानंतर बॅटल आपल्याला पाहायला मिळेल वडघर विपक्ष येणार बोरपाडा. ती देखील एक चांगली लढत. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये येतो फलंदाजी करण्यासाठी. ओमकार येतो. ओमकारवरती विश्वास, त्याला प्रमोट केलंय, पाठवलंय. अगदी जर विचार केला या मॅच मध्ये अजून देखील जे उर्वरित समीकरण आहे 20 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. या मॅच मध्ये येणाऱ्या 9 चेंडूंवरती बाउंड्री येणं आता गरजेचं झालंय, कारण बघा मी नेहमी सांगतो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो. एखादा फलंदाजाच्या जोरावरती, त्याच्या कामगिरीच्या जोरावरती तुम्ही 1 मॅच जिंकू शकता, 2 मॅच जिंकू शकता, पण एक स्पर्धा जर चांगल्या पद्धतीने खेळायची आहे तर सर्व खेळाडूंचं कंट्रीब्युशन, त्यांचे चांगले प्रयत्न या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ओमकार मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती.
चला जास्त वेळ खर्च होतो अजित दादा. 9 चेंडू आता 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूमध्ये 20. अजून देखील या मॅच मध्ये दोन्ही संघांचे प्रयत्न सुरू आहेत, कारण दोन्ही टीम्सला देखील मॅचची इम्पॉर्टन्स ही माहिती आहे. कारण जिंकले तर पुढचा प्रवास आणि हरले तर स्पर्धा सोडावी लागेल. हे येणारे 3 चेंडू इम्पॉर्टंट आहेत. पुढचा बॉल फुलर लेंथ मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. लॉंगॉनला फिल्डर पोहोचतात. कॅच ड्रॉप आणि दुसऱ्या धाबेसाठी देखील फलंदाज परतले. 2 धाबा देखील पूर्ण. या अशा मोमेंटवरती या अशा मिस्टेक्सना फार मार्क ठरू शकतात. कारण बघा ही कॅच पकडायला हवी होती. कॅच जर पकडली असती, विकेट मिळाली असती, 2 धाबा देखील वाचल्या असत्या. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये असता. भरपूर सारे ॲडव्हान्टेज लाखिवली संघाला मिळाले असते, बट तसं काही घडलं नाहीये. कॅच देखील ड्रॉप, 2 धाबा देखील कंप्लीट, म्हणजे येणारे 8 चेंडू आता 18 धाब्यांची आवश्यकता. आपण भरपूरदा बघितले हे छोटे छोटे मोमेंट्स शेवटच्या चरणावरती जाऊन सामन्याला चेंज करतात. आता ही जी मिस्टेक केली आहे ना, ती मिस्टेक आता किती मार्क ठरेल. येणारे 8 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. एखादी बाउंड्रीतनं आता शोधावी लागेल. पुढचा बॉल राऊंड द विकेट. फुल टॉस टाकला. स्लॉक करायचा होता. स्क्वेअर लेगला फिल्डर नाही, डीप मिड विकेटचे फिल्डर पोहोचतात. तोपर्यंत दरम्यान दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग आणि 2 धाबा इथनं पूर्ण केल्या गेल्या. पण या मॅचमध्ये कौतुक करावं लागेल स्पेशली अजितचं, कारण अजितने प्रथमतः बॅटिंग देखील चांगली केली आणि जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा या तिसऱ्या षटकामध्ये त्याची गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली. तर हे षटक जर आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूंच्या खेळामध्ये फक्त त्याने 5 धावा खर्च केला. एक लीडर नेहमी जेव्हा चांगला परफॉर्मन्स करतो तेव्हा त्याच्यासोबत त्याचा संघ देखील चांगला परफॉर्मन्स करतो, आणि सध्याच्या घडीला तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. इम्पॉर्टंट बॉल आहे. बाउंड्री येईल का? बॅटची गडा लागली. दरम्यान विकेट किपरच्या माध्यमातून भरपूर चांगली फिल्डिंग. ओव्हर कंप्लीट, म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 39 वरती. येणारे 6 चेंडू कंपल्सरी 16 धावांची आवश्यकता. चला फिल्डिंग लगेच लावून गेला की टीम विनंती असेल अजिबात वेळ खर्च करायचा नाहीये. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. बघा लास्ट ओव्हर मध्ये रन्स फक्त आणि फक्त 5. चला विनंती असेल टीम लाखिवली. 16 मिनिटं खर्च झालेली आहेत मित्रांनो. विनंती असेल तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, कारण जर आणखीन वेळ तुम्ही आता खर्च केला तर कदाचित बघा जर सूचना आली तर तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर देखील 38 सर्कलमध्ये ठेवावा लागू शकतो. त्या अनुषंगाने या अंतिम षटकाला त्वरित सुरुवात करा. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 16. जो सामना एकंदरीत पूर्णपणे भरोडी संघाच्या बाजूने झुकला होता, त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अगदी टीमच्या लीडरने, टीमच्या सेनापतीने अर्थातच अजितने कमबॅक करून दिला. हेच तर गरजेचं आहे. ॲज अ लीडर जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन चांगली गोलंदाजी, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून करता, तेव्हा तुम्हाला पाहून जे अदर प्लेयर असतात ना ते देखील मोटिवेट होतात. आणि सध्याच्या घडीला अगदी जे अजितने केलं तेच कार्य आता या अंतिम षटकामध्ये विवेक पाटील करेल का? 6 मध्ये 16. समोर चॅलेंज मोठा आहे. कल्पेश भोईर स्ट्रायकिंग एंडवरती. पहिलाच बॉल. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. क्रिकेटमध्ये ना फक्त 2च गोष्टींचा सन्मान केला जातो, ते एक म्हणजे मास्टर ब्लास्टर, गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सर, आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. काय सुरुवात केली या षटकाची गोलंदाज विवेक पाटील. आता कल्पेश देखील विचार करत असेल एकंदरीत या मॅचमध्ये अगदी जेव्हा 12 मध्ये 21 हव्या होत्या पूर्णपणे आपण पुढे होतो, पण सध्याच्या घडीला आता परिस्थिती बिकट. 5 मध्ये 16. चौकार किंवा षटकार यायला हवाय. हाफ ट्रॅगर होता, पूल करायचा होता. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. विकेट किपर. कॅच ड्रॉप. आता ही कॅच किती महाग पडणार आहे, कारण कल्पेश भोईरची कॅच ड्रॉप झाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये ओंकार जरूर बाद होतील, बट स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश भोईरच असतील. 4 चेंडू आता 16 धावांची आवश्यकता.
4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आता जे करायचं ते कल्पेशला करायचं, कारण या मॅच मध्ये बघा अगदी एका क्षणावरती फार पुढे होती भरोडी टीम. फुलरले दडबा वाटणे फटका केला, खेळाडू उपस्थित दुसऱ्या धाब्यासाठी परतणार आहेत नाही, फक्त एक सिंगल म्हणजे 3 चेंडू. आता 15 धावांची आवश्यकता. भरोडी संघ देखील विचार करत असेल 12 मध्ये 21 हव्या होत्या, त्या परिस्थितीमधनं आता जी परिस्थिती आता निर्माण झाली आहे, कारण गेल्या तब्बल 9 चेंडूंवरती जर आपण धावा बघितल्या तर फक्त आणि फक्त 6 धावा गेल्या 9 चेंडूंवरती आलेल्या आहेत. गोलंदाजी अजित, त्यानंतर या षटकामध्ये विवेक, आउटस्टँडिंग बॉलिंग, पूर्णपणे मॅच विनिंग गोलंदाजी आपल्याला विवेक आणि अजितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अजून देखील सामना संपला नाहीये. 3 मध्ये 15. एखादी बाउंड्री जर या बॉलवरती आली तर कमबॅक होऊ शकतोय. बॅटची आतली कडा लागली आहे, बॉल मागे चाललाय, फान लेगला खेळाडू, मिस्टेक झाली, वाकअपला देखील खेळाडू वेगाने आलेत. दुसऱ्या धावेसाठी देखील महेश परतलेत, पण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट इथनं जाईल, म्हणजे उर्वरित 2 चेंडू आणि आता 14 धावेची आवश्यकता. दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ते म्हटलं जातं ना की परिस्थिती माणसाला नाही घडवत, माणूस परिस्थितीला घडवतो. एका क्षणाला जो सामना अगदी सहजरित्या भरोडी संघ आपल्याला जिंकताना दिसत होता, त्या मॅच मध्ये आता ऑलमोस्ट असं वाटतं की भरोडी संघाला इथनं पराभव स्वीकारावा लागेल. बिकॉज 2 चेंडू आता 14 धावांची आवश्यकता. 2 लिगल डिलिव्हरीज जर टाकल्या गेल्या तर 14 धावा चेज होऊ शकत नाहीयेत. शफल झाला होता, अडवा बाटे फटका केलायचा होता, बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल येतो. शेवटचं हसू आता लाखिवली संघ आपल्याला हसताना दिसेल, कारण जो विश्वास अजितने दाखवला की 12 मध्ये 21 आहेत, इथनं देखील जर चांगली गोलंदाजी केली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, लढले जाऊ शकतं, जिंकलं जाऊ शकतं. आणि त्याचा तो विश्वास आणि त्याच्याच पावलांवरती पाऊल टाकून या अंतिम षटकामध्ये विवेकने देखील चांगली गोलंदाजी केली. आणि सध्याच्या घडीला एक्झॅक्टली काय घडलंय, आणि बघा अंपायर सिग्नल, बॅटची कडा लागली, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा मिळतील आणि अशा प्रकारे सामना समाप्त. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. रिव्ह्यूची मागणी अंपायर्स बीमर नो बॉल साठी थर्ड अंपायर पोहोचायचं आहे, चेक केलं जाईल. अंपायर्स डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये, मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे लाखिवली संघाने. अगदी 2 ओव्हरमध्ये 21 धावा हव्या होत्या, 55च्या चेज मध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि तिथनं पराभव स्वीकारावा लागला.